नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी हिरवे मूग रात्री पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेले होते। हिरव्या मूग ऐवजी तुम्ही ते डाळ सुद्धा वापरू शकता। आता यातील जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला नितळून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। आता आपण हे मूग वाटून घेऊया। त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हे सगळे मूग घालून घ्यायचे। इथे मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या यामध्ये घालत आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे, पाव चमचा ओवा घालायचा आहे। ओव्याचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान उतरतो। पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता पोहे खायचे 3 छोटे चमचे यामध्ये पाणी घालायचे। पाण्याचा वापर जास्त करायचा नाही। इथे आपल्याला हे बॅटर घट्टसर तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे जे मूग आहे तर ते वाटून घ्यायचे आहे। इथे मी मूग वाटून घेतलेले आहे, बघू शकता। आणि या पद्धतीचं घट्टसर इथे आपलं हे वाटण आहे। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला 6 ते 7 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। आता तुम्हाला या बॅटरचा रंग अगदी हिरवागार दिसत असेल, पण जसं जसं आपण हे बॅटर फेटून घेऊ तसं तसं या बॅटरचा रंग अगदी हलका हिरवागार दिसायला सुरुवात होते। असं बॅटर फेटून घेतल्यामुळे बॅटरमध्ये हवेचे कण भरले जातात आणि बॅटर अगदी हलकं फुलकं तयार होतं आणि त्यामुळे या बॅटरमध्ये अजिबात बेकिंग सोडा किंवा इनो घालायची गरज पडत नाही। तुम्ही बघू शकता इथे मी बॅटर चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि या बॅटरचा जो रंग आहे आधीपेक्षा हलकासा लाईट हिरवागार आहे आणि बॅटर देखील अगदी हलकं फुलकं तयार झालेलं आहे आणि मस्त असं फ्लफी दिसत आहे। याचाच अर्थ इथे आपलं हे बॅटर चांगलं फेटून झालेलं आहे। इथे आज आपण मुगाची पानोरी तयार करत आहोत, तर त्यासाठी एक भांडं गॅसवरती ठेवायचं। यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे। या भांड्यावरती बसेल त्या साईजची आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, कारण या प्लेटवरती आपल्याला पानोरी थापून घ्यायची आहे। पाणी गरम होत आहे तोपर्यंत पानोरी कशी बनवायची ते आपण बघूया। सगळ्यात आधी या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तूप सुद्धा तुम्ही ते वापरू शकता। तयार करून घेतलेलं पानोरीचं मिश्रण साधारण 2 ते 3 छोटे चमचे आपल्याला असं या प्लेटवरती घालून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि ही पानोरी आपल्याला या पद्धतीने थापून घ्यायची आहे। पानोरी थापताना जास्त पातळ थापायची नाही, थोडीशी जाडसर थापून घ्यायची। बघू शकता या पद्धतीने इथे आपली ही पानोरी थापून झालेली आहे। आता पानोरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, तर त्यासाठी इथे आपलं जे पाणी आहे तर ते सुद्धा गरम झालेलं आहे। ही जी प्लेट आहे पानोरीची ती आपल्याला अशी उलटी या भांड्यावरती ठेवायची आहे या पद्धतीने। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि ही पानोरी आपल्याला एका साईडने 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। इथे 4 ते 5 मिनिटं ही पानोरी मी शिजवून घेतलेली आहे। पानोरी मस्त शिजली गेलेली आहे। याला चेक करून घेऊयात। सुरी बघू शकता अगदी क्लीन निघालेली आहे। सुरीला अजिबात थोडंही मिश्रण चिटकत नाहीये, याचा अर्थ पानोरी आपली शिजली गेलेली आहे। याच पद्धतीने सगळ्या पानोऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे। पानोरी अशी तयार झाल्यावरती हलकीशी थंड करून घ्यायची आणि नंतर सुरीने हिचे आपल्याला असे काप करून घ्यायचे आहे। बघू शकता पानोरी मस्त तयार झालेली आहे। या पानोरीला बघू शकता मस्त अशी जाडी देखील पडलेली आहे। अशी ही मुगाची पानोरी चवीला तर अगदी भन्नाट लागते। ही पानोरी खाताना यावरती थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि साजूक तुपाची धार यावरती घालायची आहे। साजूक तूप घातल्यामुळे पानोरी चवीला अगदी भन्नाट लागते। अशी ही पानोरी तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। नक्कीच या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। त्याच वाटीने बरोबर 1 वाटी इथे आपल्याला हिरव्या सालीची मुगाची डाळ घ्यायची आहे। तुम्ही ते बिना सालीची डाळ सुद्धा वापरू शकता किंवा हिरवे अख्खे मूग वापरले तरी सुद्धा चालेल। आता डाळ आणि तांदूळ आपल्याला चांगले 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। धुतल्यानंतर यामध्ये भांडं भरून पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे डाळ तांदूळ 4 ते 5 तास भिजण्यासाठी ठेवायचे आहे। 4 ते 5 तास इथे मी डाळ आणि तांदूळ चांगले भिजवून घेतलेले आहे। आता यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता हे डाळ तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे।
तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये सगळे डाळ तांदूळ घालून घ्यायचे। आता यामध्ये आपण 10 ते 12 लसणच्या पाकळ्या घालून घेऊया, 1 इंच आलं घालायचे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा जिरं घालून घेतलं आणि 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। पोहे खायचे 3 छोटे चमचे यात पाणी घालून घेतलं आणि आपल्याला डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा, डाळ तांदूळ वाटताना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करूनच डाळ तांदूळ वाटून घ्यायचे। बघू शकता तुम्ही हे जे बॅटर आहे तर फार घट्ट आहे, असंच आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा हिंग, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे। बॅटर असं फेटून घेतल्यामुळे बॅटरमध्ये हवेचे कण भरले जातात आणि हे बॅटर अगदी हलकं फुलकं तयार होतं आणि त्यामुळेच या बॅटरमध्ये अजिबात बेकिंग सोडा किंवा इनो घालायची गरज पडत नाही। इथे मी हे बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये 6 ते 7 मिनिटं फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बॅटर मस्त फुललेलं आहे आणि छान असं हलकं फुलकं झालेलं आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे कच्चं तेल घालून घ्यायचं आहे। कच्चं तेल घातल्यामुळे हा पदार्थ छान मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा तयार होतो। तेल घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं चांगलं बॅटर छान फेटून घेतलेलं आहे। आता यापासून आपण पदार्थ बनवायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मी होल असलेली अशी ही प्लेट घेतलेली आहे। याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। इथे मी एका भांड्यामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं। तेल लावून घेतलेली ही प्लेट आपल्याला या भांड्यावरती ठेवून द्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता जे तयार करून घेतलेलं डाळीचं मिश्रण होतं तर ते असं आपल्याला चमच्याने प्लेटवरती घालून घ्यायचं आहे। आपण कांदा पोहे खातो तर तोच हा चमचा आहे, त्यानेच आपल्याला हे बॅटर असं या प्लेटवरती घालून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला याला 6 ते 7 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। इथे मी 6 ते 7 मिनिटं याला गॅसच्या हाय फ्लेमवरती शिजवून घेतलंय। याला चेक करून घ्यायचं, बघा टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ हा जो नाश्ता आहे तर तो शिजला गेलेला आहे। नाश्ता पूर्णपणे थंड झाल्यावरती याला आपल्याला असं डिमोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच पद्धतीने सगळा नाश्ता तयार करून घेऊयात। आता हा नाश्ता जास्तीत जास्त चटपटीत तयार होण्यासाठी आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घालून घेतलं। तेल गरम झाल्यावरती 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घालून घेतलं आणि 1 चमचा पांढरे तीळ घातले। आता 10 ते 12 कढीपत्त्याची पानं यामध्ये घालून घ्यायची आहे आणि तयार करून घेतलेला हा संपूर्ण नाश्ता आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान 1 ते 2 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे। अशी फोडणी या नाश्त्याला दिल्यामुळे हा नाश्ता छान चटपटीत लागतो आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतो। तयार झाला इथे आपला हा मुगाचा पौष्टिक असा नाश्ता, चवीला अगदी छान लागतो। टोमॅटो केचप सोबत किंवा मेयोनेज सोबत तुम्ही खाऊ शकता। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 3 तास मी पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेली होती। डाळ चांगली भिजली गेलेली आहे। आता या डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचं आहे। आता ही डाळ आपण वाटून घेऊया। त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये ही सगळी डाळ घालून घ्यायची आहे। मोठ्या साईजचं मिक्सरचं भांडं आहे, त्यामुळे मी संपूर्ण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली। हवं तर तुम्ही 2 बॅचेसमध्ये सुद्धा डाळ वाटून घेऊ शकता। यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलंय, 3 हिरव्या मिरच्या घातल्या, 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलं। आता 1 वाटी यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पोहे खायचे 2 छोटे चमचे यात पाणी घालून आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, डाळमध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करूनच आपल्याला डाळ वाटून घ्यायची। इथे मी ही डाळ वाटून घेतली। हिला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे, पाव चमचा मीठ घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस हाताने आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। असं हाताने मिक्स करून घेतल्यामुळे या बॅटरमध्ये हवेचे कण भरले जातात आणि हे बॅटर अगदी हलकं फुलकं असे हे तयार होतं। इथे मी हे बॅटर चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं हलकं फुलकं बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे। असं जर बॅटर चांगलं फेटलं गेलं तर यापासून कुठलाही पदार्थ बनवला तर तो छान मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी तयार होईल। आता यामध्ये आपल्याला
बारीक कापून घेतलेला 1 वाटी कांदा घालायचा आहे, 1 वाटी यामध्ये बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला यामध्ये काही भाज्या घालायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त यामध्ये घालू शकता। सगळ्यात शेवटी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आज आपण मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट असे हे आप्पे तयार करत आहोत। तर त्यासाठी इथे मी गॅसवरती आधीच आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। आप्पे पात्रामध्ये आपण तेल घालून घेतलेलं होतं, तेल चांगलं गरम झालंय। आता तयार करून घेतलेलं हे जे मिश्रण आहे मुगाच्या डाळीचं ते आपल्याला असं 1-1 चमचा आप्पे मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे। आप्यांचं मिश्रण आप्पे मोल्डमध्ये फिल करताना सगळ्यात आधी आपल्याला हे जे शेवटचे मोल्ड आहे तर ते फिल करून घ्यायचे आहे आणि नंतर आतमधील मोल्ड फिल करायला घ्यायचे आहे, कारण आतमधील जे मोल्ड आहे तर ते जास्त गरम झालेले असतात आणि त्यामुळे आतमधील जे आप्पे आहे तर ते लवकर तयार होतात। आता आपल्याला या आप्यांवरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं एका साईडने हे आप्पे आपल्याला शिजवून घ्यायचे। इथे मी 5 मिनिटं एका साईडने आप्पे शिजवून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आप्पे मस्त टम्म फुगलेले आहे। आता हे आप्पे आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला हे आप्पे आता भाजून घ्यायचे आहे। इथे मी हे आप्पे दोघी साईडने मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजून घेतलेले आहे। तयार झाले इथे आपले मस्त असे हे मूग डाळीचे आप्पे। असे हे आप्पे तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवून घेऊ शकता। चवीला अगदी भन्नाट लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर सारे प्रोटीन्स आणि पौष्टिकयुक्त तयार होता। हे आप्पे टोमॅटो केचपसोबत, दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहे आणि अर्धी जुडी इथे मी पालक घेतलेला आहे। पालक 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतलाय। आता हा पालक आपण अगदी बारीक असा कापून घेऊया। आता हे संपूर्ण हिरवे मूग आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। बारीक कापून घेतलेला हा पालक यामध्ये घालायचा आहे। 1 वाटी आपल्याला यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे, 3 ते 4 लसणच्या पाकळ्या घालायच्या, 1 इंच आलं घालायचं, 1 चमचा जिरं घालायचे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायचे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि पाणी घालून आपल्याला हे मूग आणि पालक बारीक वाटून घ्यायचे आहे। इथे मी हे मिश्रण चांगलं वाटून घेतलेलं आहे, याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं तसंच आपल्याला या बॅटरची थिकनेस ठेवायची आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बॅटर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता बॅटरवरती झाकण ठेवून 5 मिनिटं हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे आहे। तोपर्यंत चटणी कशी बनवायची ते बघूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे। मी शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे। पाव वाटी भाजून घेतलेलं सुकं खोबरं यामध्ये घालायचे, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, 3 ते 4 लसणच्या पाकळ्या घालायच्या आणि पोहे खायचा 1 छोटा चमचा यामध्ये दही घालून घ्यायचे। आता मूठभर यामध्ये कोथिंबीर घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि थोडंसं पाणी घालून चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। इथे मी चटणी वाटून घेतलेली आहे। आता ही चटणी एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि लगेच या चटणीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी तेल कडकडीत गरम करून घेतलं, यामध्ये 1 चमचा मोहरी, जिरं आणि कढीपत्ता घालून घेतला आणि छान ही फोडणी मिक्स करून घेतली। तयार केलेली फोडणी या चटणीवरती घालून घेतली। तयार झाली शेंगदाण्याची मस्त अशी चटपटीत चटणी। इथे 5 मिनिट मी व्यवस्थित हे बॅटर मुरण्यासाठी ठेवलेलं होतं। आता लगेच आपण यापासून डोसे तयार करून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आहे आणि याला तेल लावून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेलं डोस्यांचं बॅटर आपल्याला 2 पडी पॅनवरती घालायचं आहे आणि हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपल्याला दोघी साईडने भाजून घ्यायचा आहे। डोसा एका साईडने हलकासा भाजत आला की वरची बाजू याची अशी कोरडी होते। आपल्याला थोडंसं यावरती तेल घालून घ्यायचं आहे, तेलाऐवजी तुम्ही ते बटरसुद्धा वापरू शकता आणि हा डोसा उलटून घ्यायचा आहे। बघू शकता एका साईडने मस्त असा डोसा हा भाजून झालेला आहे आणि या डोस्याला छान जाडी देखील पडलेली आहे। दुसऱ्या साईडने देखील हा डोसा मी भाजून घेतलाय।
तयार झाला इथे आपला मस्त असा मूग डाळीचा आणि पालकाचा हा डोसा भरपूर प्रोटीन्स आणि पौष्टिकयुक्त तयार होतो। याच पद्धतीने मी सगळे डोसे तयार करून घेतले। असा हा मूग पालकचा डोसा मुलांच्या टिफिन बॉक्समध्येच काय तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता। एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मूग इथे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेले होते। या मुगातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि लगेच दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला पाव कप पोहे घालून घ्यायचे आहे। पोह्यांमध्ये पाणी घालायचे आणि पोहे 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। पोहे धुतल्यानंतर यातील पाणी काढून घ्यायचे आणि एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि हे पोहे 5 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये हे सगळे मूग घालून घ्यायचे आहे। मिक्सरचं भांडं मोठ्या आकाराचं घेतलेलं आहे, त्यामुळे एकाच वेळेस मी सगळे मूग हे वाटून घेणार आहे। आता यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। इथे मी पोहे भिजवून घेतलेले आहे। पोहे भिजल्यानंतर छान आपल्याला हे पोहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि इथे मी 5 ते 6 पालकची पानं पाण्यामध्ये उकळून घेतलेली होती, तर ती यामध्ये घालायची आहे। पालक घातल्यामुळे पदार्थ चवीलाही छान लागतो आणि पौष्टिक देखील तयार होतो। मूठभर यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। पोहे खायचे 2 छोटे चमचे दही घालायचे आहे। दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचे, आंबट दही वापरायचे नाही। 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि पोहे खायचे 2 छोटे चमचे पाणी घालून आपल्याला छान याला वाटून घ्यायचे। इथे मी याला वाटून घेतलेला आहे। तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करूनच आपल्याला हे सगळे जिन्नस वाटून घ्यायचे आहे। आता वाटून घेतलेलं हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। हा पदार्थ छान मऊ, लुसलुशीत, स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होण्यासाठी यामध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे कच्चं तेल घालून घ्यायचे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एकाच साईडने 6 ते 7 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। मिश्रण असं फेटून घेतल्यामुळे छान हलकं फुलकं तयार होतं। मिश्रणामध्ये हवेचे कण भरले जातात आणि जर मिश्रण हलकं फुलकं तयार झालं तर यापासून कुठलाही पदार्थ बनवला तर तो छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होतो। मिश्रण इथे मी 3 ते 4 मिनिटं फेटून घेतलेलं आहे। आता या मिश्रणातील आपल्याला अर्ध मिश्रण काढून घ्यायचे। या मिश्रणापासून आपल्याला दुसरा पदार्थ तयार करायचा आहे, तर तो आपण प्रकार क्रमांक 6 मध्ये बघणार आहोत। आता हे जे उरलेलं मिश्रण होतं तर यामध्ये पाव चमचा इनो घालून घेतला, यावरती अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतला आणि मिश्रण चांगलं फेटून घेतलं। इथे मी वाट्या घेतलेल्या आहे। या वाट्यांना तेल लावून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला साधारण 1-1 पडी हे तयार करून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे। थोडंसं असं याला टॅप करून घ्यायचे, म्हणजे यातील जो एअर बबल आहे तर तो निघून जाईल आणि व्यवस्थित हा पदार्थ शिजला जाईल। आता इथे मी एका कढईमध्ये आधीच पाणी गरम करून ठेवलेलं होतं, यावरती एक चाळण ठेवायची आहे आणि या वाट्या यावरती ठेवून द्यायच्या आहे। झाकण ठेवून आपल्याला हा पदार्थ गॅसच्या मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। 6 ते 7 मिनिटं झालेली आहे। पदार्थ चांगला शिजला गेलेला आहे। तुम्ही बघू शकता टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ पदार्थ शिजला गेला आहे। पूर्ण हा पदार्थ थंड झाल्यावरती आपल्याला हा वाट्यांमधून असा डिमोल्ड करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हा नाश्ता मस्त असा हलका फुलका तयार झाला, याला छान जाळी देखील पडली गेलेली आहे। याच पद्धतीने आपण सगळ्या वाट्यांमधून हा नाश्ता डिमोल्ड करून घेऊया। असा हा मुगाचा नाश्ता चवीलाही छान लागतो आणि भरपूर सारे प्रोटीन्स आणि पौष्टिकयुक्त तयार होतो। आता हा नाश्ता आणखी चवीला भन्नाट तयार होण्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचे एका पॅनमध्ये। तेल गरम झाल्यावरती 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे, पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे। आता 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी कापून घेतल्या तर त्या देखील यामध्ये घालायच्या। 1 ते 2 सेकंद चांगली आपल्याला ही फोडणी मस्त परतून घ्यायची आहे आणि तयार करून घेतलेल्या नाश्त्यावरती ही फोडणी घालून घ्यायची आहे। तयार झाला मस्त असा हा नाश्ता, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। प्रकार क्रमांक 5 तयार करताना आपण जे बॅटर सेपरेट काढून घेतलेलं होतं त्यापासून आता हा प्रकार क्रमांक 6 तयार करत आहोत। तर त्यासाठी एका पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल गरम झाल्यावरती पाव चमचा मोहरी घालायची, पाव चमचा जिरं घालून घ्यायचं, 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहे, पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि 1 चमचा चण्याची डाळ घालायची आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची।
1 वाटी यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचा। कांदा इथे मी हा परतून घेतलेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि ही तयार केलेली फोडणी आपण जे सेपरेट काढून घेतलेलं बॅटर होतं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। अशी ही तयार केलेली फोडणी या बॅटरमध्ये घालून घेतल्यामुळे या पदार्थाची चव खूप छान लागते। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आधीच आपण या बॅटरमध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी एक्स्ट्रा यामध्ये मीठ घालत नाहीये। पाव चमचा यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस यावरती घालून घेतला आणि बॅटर चांगलं मिक्स करून घेतलं। इथे आपण आप्पे तयार करत आहोत तर आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहे। पांढऱ्या तिळाऐवजी तुम्ही इथे मोहरी घालू शकता किंवा जिरं सुद्धा वापरू शकता। आता तयार करून घेतलेलं हे जे मिश्रण आहे तर ते आपल्याला 1-1 चमचा या मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे आप्पे आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं एका साईडने चांगले भाजून घ्यायचे आहे। इथे मी हे आप्पे एका साईडने भाजून घेतले। यावरचं झाकण काढायचे आणि आप्पे आपल्याला उलटून घ्यायचे। आता हे आप्पे आपल्याला दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचे। इथे मी हे आप्पे दोन्ही साईडने छान भाजून घेतले। तयार झाले इथे आपले मस्तसे क्रिस्पी आणि कुरकुरीत आप्पे, चवीला अगदी भन्नाट लागतात। तुम्ही हे आप्पे टोमॅटो केचप सोबत, मेयोनेज सोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी साल असलेली मुगाची डाळ इथे मी 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली होती। डाळमधील पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं घालून घ्यायचं आहे आणि अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। वाटून घेतलेल्या डाळीचं मिश्रण एका बाउलमध्ये आता काढून घेऊया। आता हे मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला 6 ते 7 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। असं हे मिश्रण फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवेचे कण भरले जातात आणि बॅटर हलकं फुलकं तयार होतं आणि त्यामुळेच या बॅटरमध्ये अजिबात आपल्याला बेकिंग सोडा किंवा इनो घालायची गरज पडत नाही। तुम्ही बघू शकता बॅटर मस्त असं फुललेलं आहे आणि छान असं हलकं फुलकं देखील तयार झालेलं आहे। मस्त असं इथे आपलं हे बॅटर फेटून झालेलं आहे। असं जर बॅटर छान फेटलं गेलं तर यापासून तुम्ही कुठलाही पदार्थ बनवला तर तो छान मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्टच तयार होणार आहे। आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 चमचा धणे पावडर घालायची, पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची, 1 चमचा बडीशोप घालून घ्यायचे आहे, पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची। आता पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि पोहे खायचे 2 छोटे चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल घालायचे। तेल घातल्यामुळे हा पदार्थ छान कुरकुरीत तयार होतो। सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। इथे आपण गाळ्यावरती मिळते तशी गोल गोल मस्त भजी बनवत आहोत तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, हातामध्ये असं हे मिश्रण घ्यायचं आणि याला असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे। आता लगेच आपण ही भजी फ्राय करून घेऊया। त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। ही भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। आता ही भजी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे। भजी एका साईडने फ्राय झाल्यावरती भजी उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायची। इथे मी दोन्ही साईडने मस्तशी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत ही भजी फ्राय करून घेतलेली आहे। तयार झाली गाळ्यावरती मिळते तशाच चवीची छान कुरकुरीत अशी ही भजी, चवीला अगदी छान लागते। नक्कीच एकदा या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला भेटू एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।